नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या. पुण्याच्या दौंडमध्ये जोरदार पाऊस, वातावरणात आल्हाददायक गारवा, प्रचंड उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. भंडाऱ्यामध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी, पावसानं वातावरणात गारवा, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा. गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरील पाणी पातळीत वाढ, विपर्जय चक्रीवादळाचा फटका आणि समुद्राला उधाण, पाणी दुकानांमध्ये शिरल्यानंही काही प्रमाणात नुकसान. कोकण किनारपट्टीवरती मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह, मान्सून आधी समुद्रातील पाण्याच्या रंगात बदल, अंतर्गत प्रवाह बदलल्यानं समुद्राचा रंग झाला लालसर. सिंधुदुर्गच्या सागरी किनारपट्ट्यांवर भरतीवेळी जाणवला विपर्जय वादळाचा प्रभाव, समुद्राला उधाण येऊन वाऱ्याचा जोर अचानक वाढल्यानं काही भागात वस्तीलगत शिरलं पाणी. अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये भाजपच्या कार्यक्रमात वादळी वाऱ्यानं उडाला मंडप. नितेश राणे, संजय केळकर, अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू असतानाच मंडप उडाल्यानं गोंधळ. शरद पवारांना अमरावतीच्या सौरभ पिंपळकर या ट्विटर हँडलवरून धमकी आल्याची माहिती. सौरभ पिंपळकरला अटक करण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक, पोलीस आयुक्तांची भेट घेत केली तक्रार. शरद पवारांना आलेल्या धमकी प्रकरणी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेत दिलं निवेदन, धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी. हिंगोलीमध्ये नामदेव महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा झाला संपन्न. नामदेव महाराजांच्या मूळ जन्मगाव असलेल्या नरशी नामदेव इथनं नामदेव महाराजांच्या पालखीचं प्रस्थान. विठुरायाची आस लागलेला वारकरी संप्रदाय देहूनगरीमध्ये दाखल. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानामध्ये आणि पायी वारीमध्ये हा वारकरी संप्रदाय सहभागी होणार. इंदापूरमध्ये वारकऱ्यांकडनं टाळ आणि पखवाज दुरुस्तीची लगबग. तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची तयारीला सुरुवात. आळंदी जवळच्या केंदूरमधनं कान्हेराज महाराजांच्या पालखीचं प्रस्थान. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलं पालखीचं सारथ्य, तर माजी आमदार विलास दांडे यांनी बैलांची वेसण धरत केली पालखी मार्गस्थ. टाळ मृदुंगाच्या गजरात 43 वर्षांची परंपरा असलेल्या कैकाडी महाराजांची दिंडी पंढरीच्या दिशेनं रवाना. श्री संत कैकाडी महाराज आणि श्री संत कोंडीराम काका यांच्या पादुकांचा रथ भक्तिमय वातावरणात पंढरीच्या दिशेनं रवाना. आषाढी वारी होतीये हायटेक. पालखी रथाला जोडली GPS प्रणाली. आता गुगल मॅपद्वारे कळणार रथाचं लोकेशन. शिंदखेड इथल्या बालाजी मठ संस्थेची दिंडी पंढरपूरला रवाना. दिंडीचं धुळ्याच्या कापडणी गावामध्ये भव्य स्वागत. पंधरा जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा मुंबईतल्या AICच्या कार्यालयावरून उड्या मारून आत्महत्या करू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांचा सरकारला अल्टिमेटम. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राडा. नाफेडच्या चणा खरेदी वेळी शेतकऱ्यांकडे सर्रास पैसे मागितल्यानं ठाकरे गटाच्या प्रकाश मारोटकरांनी ग्रेडरच्या कांशिलात लगावली. खरं खरं सांग काय ते किती घेतले पैसे, किती दिले पैसे? 1500. कोणाला दिले? समोरच्या ग्रेडरले पैसे 15. कोणाला दिले? जे म्हटलं माझे पैसे कोणाला दिले का पैसे? दिले वापस पैसे. दादा जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काँग्रेस आक्रमक. पाचोऱ्याचे प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्यासमोर वाचला समस्यांचा पाढा. बीडच्या आष्टीमध्ये तरुणानं औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याची घटना. औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं आष्टीमध्ये एकावर गुन्हा दाखल, तर हिंदू संघटनेकडनं आष्टी बंद.
नाशिकच्या घोटीमध्ये समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्याबद्दल तरुणावर गुन्हा दाखल. नागरिकांनी वादग्रस्त पोस्ट न करण्याचं पोलिसांचं आवाहन. औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं नगरचे शेवगाव तसंच पाथर्डीमध्ये 2 वेगवेगळे गुन्हे. शेवगावात 19 वर्षीय युवकावर तर पाथर्डीमध्ये 4 गुन्हा दाखल. अहमदनगरच्या भिंगार गावामध्ये असलेल्या औरंगजेबाच्या चौथऱ्याला पोलीस संरक्षण. हिंदुत्ववादी संघटनांनी कबर उखडून टाकण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांकडून संरक्षण. व्हॉट्सअप ग्रुपवरती आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एसटी वाहकाला अटक. जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळमधली घटना. 2 दिवसांपूर्वी झालेल्या राड्यानंतर कोल्हापुरातलं जनजीवन सुरळीत. सर्व व्यवहार पूर्वपदावर. इंटरनेट सेवाही पुन्हा सुरू. नांदेडच्या अक्षय भालेरावच्या हत्येविरोधात बुलढाण्यात वंचितची निदर्शनं. आरोपीला फाशी देण्याची वंचितची मागणी. लातूरच्या 102 गावांमध्ये पाणी टंचाई. अहमपूर तालुक्यामध्ये 35 तर औसा तालुक्यातल्या 26 गावांमध्ये पाणी टंचाई. वाशिम जिल्ह्यात मिनरल वॉटरच्या धंद्याचं सुळसुळाट. शुद्धीकरणाबाबत कोणतेही नियम पाळले जात नसल्याचं आलं समोर. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातनं पांझरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नदीकाठच्या गावांना दिलासा. पाणी टंचाई संदर्भातील TV9च्या बातमीची थेट लंडनहून दखल. नंदुरबारच्या धडगावमधील आदिवासी बांधवांना लंडनमधील वेल्स ऑन वेली या संस्थेकडनं मदत. आदिवासी बांधवांना संस्थेकडनं 106 वॉटर ड्रम्सची झाली मदत. भंडारा शहरातल्या निशा विद्यालयामध्ये झालेल्या लग्न सोहळ्यात वऱ्हाडी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तुफान हाणामारी. काही वेळ तणावाचं वातावरण. सिंधुदुर्गच्या मालवणमधील वायरी भूतनाथ या गावामध्ये सातत्यानं वीज पुरवठा खंडित. संतप्त ग्रामस्थांनी वीज कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना विचारला जाब. हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसामुळे केळीच्या बागांचं मोठं नुकसान. कळमनुरी तालुक्यातल्या केळीच्या बागांचं नुकसान तर काही ठिकाणी सोलार प्लेट्सचंही नुकसान. नांदेडमध्ये बियाणं खरेदीसाठी नव्या मोंढ्यामधील बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी. पक्क्या पावतीशिवाय शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करू नये. बी बियाणं विक्रेते संघटनेचं आवाहन. परभणीच्या मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उद्या मतदान आणि मतमोजणी. एका उमेदवाराचं निधन झाल्यामुळे निवडणूक स्थगित करण्यात आली होती. बुलढाण्याच्या बेलुरा गावामध्ये रस्त्यासाठी विद्यार्थ्यांचं 4 दिवसांपासून उपोषण. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. विद्यार्थी ठाम. वाशिम जिल्ह्यात अद्याप नुकसान भरपाई नाही. मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सरकारच्या कृषी धोरणांविरुद्ध चंद्रपूरमध्ये वंचितकडनं कापसाची होळी करत आंदोलन. खरीप बियाणांचा काळा बाजार सुरू असल्याचा आंदोलकांचा आरोप. कारवाई करण्याची मागणी. ऐन खरीपाच्या तोंडावर तुरीचे भाव वाढल्यानं बाजार समितीत तुरीची आवकही वाढली. तुरीला 9 ते 10 हजार रुपये क्विंटल पर्यंत मिळतोय दर. लासलगावमध्ये दाखल झालेल्या नव्या मशीनमुळे कांदा निर्यातीला वेग. मशीनमुळे वेळ तसंच पैशांची बचत होत असल्यानं व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधल्या तळकट परिसरात हत्तींचा धुडगूस. 4 हत्तींच्या समूहाकडनं केळी नारळ बागांचं नुकसान. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये एका विहिरीमध्ये गवारेडा पडल्याची घटना. जवळपास 20 ते 25 फूट खोल विहिरीमध्ये पडला रेडा. ग्रामस्थांच्या माहितीनंतर वनविभागाकडनं रेड्याची सुखरूप सुटका. गोंदिया जिल्ह्यातल्या आदिवासी विकास महामंडळातर्फे धान खरेदी सुरू. 34 केंद्रांपैकी 28 केंद्रांवरनं धान खरेदी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. बुलढाण्यामध्ये शेती मशागतीची कामं अंतिम टप्प्यात तर काही भागात मान्सूनपूर्व सरी कोसळल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. सिंधुदुर्गच्या देवबाग समुद्रकिनारी आढळला वेल माशाची उलटी सदृश पदार्थ. हा पदार्थ अंबर ग्रीस असल्यास त्याची किंमत 7,90,00,000 इतकी असण्याची ही शक्यता. सध्या हा पदार्थ वनविभागाच्या ताब्यात.
राज्यात पहिली महिला एसटी चालक होण्याचा मान मिळाला. अर्चना आत्राम या महिला चालकाला पुण्याच्या सासवड जेजुरी मार्गावरती चालवली बस. नाशिक जिल्ह्यातल्या पहिल्या एसटी महिला चालकाचा मान माधवी साळवे यांना. नाशिक ते सिन्नर मार्गावरती चालवली बस. सिंधुदुर्गच्या तिथवली या गावात लहान मुलीनं चालवला ट्रॅक्टर. 7 वर्षाच्या मुद्रा कोकाटेच्या हाती ट्रॅक्टरचं स्टीअरिंग. अहमदनगरच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानं बनवलेल्या बहुउपयोगी पेरणी यंत्राचा राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक. एकाच वेळी सरी पाडणं, रोप लागवड आणि ठिबक सिंचन ही कामं करणं या यंत्रामुळे झालं सोपं. नांदेडमध्ये पाण्याच्या शोधात मोरांची भटकंती. मानवाप्रमाणेच पक्ष्यांनाही मान्सूनचे लागलेत वेध.